सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन करून पार्लेटिया विद्यालय असोसिएशन आयोजित मराठी राजभाषा दिनाच्या आजच्या कार्यक्रमात मी अन्वया काळे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. कविवर्य सुरेश भटांचं हे गीत प्रत्येक मराठी माणसाला आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव करून देतं. पण आम्ही पार्लेटिया विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी या बाबतीत काकणभर जास्तच भाग्यवान आहोत. कारण अमृताते ही पैजा जिंके अशा आमच्या माय मराठीच्या अंगाखांद्यावर आम्हाला मुक्तपणे वागडता यावं यासाठी पार्लेटिया विद्यालय असोसिएशनने मराठी भाषा विश्व असं खास दालनच आमच्यासाठी निर्माण केलं आहे. अतिशय कल्पकतेने निर्माण केलेल्या या दालनाबद्दल, त्याच्या संकल्पनेबद्दल, रचनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया एका चित्रफितीतून. नमस्कार. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने आपल्या शतक महोत्सवी वर्षात मराठी भाषा विश्व दालनाची निर्मिती केली. या दालनात आपले सहर्ष स्वागत. मराठी भाषेच्या अभ्यासासाठी अनुकूल अशी रचना येथे केली आहे. भाषा शिकण्यासाठी श्रवण, वाचन, लेखन, संभाषण या प्रक्रिया आवश्यक असतात. या सर्वांची माहिती चित्ररूपात येथे दिली आहे. सदर माहिती नीट जाणून घेतल्यास मराठी भाषा कशी आत्मसात करावी याचे उत्तम मार्गदर्शन मिळेल. या सर्वांना पूरक होतील अशा साधनांची सोय येथे आहे. श्रवणासाठी संगणक, वाचनासाठी पुस्तके, संभाषणासाठी आभासी रंगमंच, त्यामागे मराठी साहित्याचे विश्व उलगडून दाखवणारे चित्र आहे. या आभासी रंगमंचाच्या बाजूला पार्ले टिळक विद्यालय या शाळेचे माजी विद्यार्थी व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांचे छायाचित्र आहे. मराठी भाषेच्या सुंदरतेचे वर्णन करणारी श्री ज्ञानेश्वर माऊलींची कविता आहे. मराठी भाषेची मूळ लिपी व ती दर्शवणारे ताम्रपट यांची सुरेख मांडणी येथे केली आहे. आपल्या सर्वांना आदरणीय असणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते 4 मराठी साहित्यिक यांची छायाचित्रे दालनाच्या मध्यभागी लावली आहेत. या दालनाला भेट दिल्यावर मराठी भाषेचा आपला अभिमान नक्कीच जागृत होईल. धन्यवाद. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी साजरा होणारा हा मराठी राजभाषा दिन अशा समृद्ध मराठी भाषा विश्वात साजरा होतो. हा मणिकांचे नियोगच नाही का? विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्याणासाठी अविरत झटणारे पार्लेटिया विद्यालय असोसिएशनचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. माननीय श्री बंसीधर धुरंधर सर, श्री हेमंत वाटोळेकर सर आणि श्रीमती जान्हवी खांडेकर मॅडम यांचं मी सहर्ष स्वागत करते. तसंच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व श्री प्रवीण गवणे हे आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. मंडळी, पार्लेटिया विद्यालय संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. संस्थेच्या प्रोत्साहनामुळे अभ्यासातच नाही तर साहित्य, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांची प्रगती होत असते. पार्लेटियाचे कितीतरी माजी विद्यार्थी आज कलेच्या प्रांतात यशस्वी मुशाफिरी करत आहेत. या कलाकारांची कलेशी नाळ जुळली ती या पार्लेटियाच्या प्रांगणात होणाऱ्या विविध उपक्रमांमधून आणि स्पर्धांमधून. या वर्षीही मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या 5ही शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा आणि कविता सादरीकरण स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या
ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या. संस्थेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद दिला. कविता सादरीकरण स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रत्येक शाळेतून 3 स्पर्धक निवडण्यात आले आणि त्यांची अंतिम फेरी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी याच भाषा विश्व दालनात संपन्न झाली. कविता सादरीकरणाच्या अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिद्ध समाजसेविका आणि कवयित्री माननीय श्रीमती वर्षा पवार तावडे आणि पार्लेटियर शाळेच्या माजी शिक्षिका श्रीमती ज्योतिर्मयी जाधव यांनी केले. या अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक मिळवलेले विद्यार्थी आता आपल्या समोर कविता सादर करणार आहेत. सर्वप्रथम इयत्ता 5वी ते 7वी या गटातील प्रथम पारितोषिक प्राप्त कविता आपण ऐकूया. सादर करत आहे पार्लेटियर विद्यालय मराठी माध्यम शाळेची विद्यार्थिनी कुमारी सस्मिता सुनील सावंत. नमस्कार. कवयित्री शांता शेळके यांच्या झोपेचा गाव या बालकविता संग्रहातील एक कविता आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे. कवितेचे नाव आहे आम्ही रानपर्या. आम्ही रानपर्या, रानपर्या, आम्ही रानपर्या. वनात बसतो, फुलात हसतो, वनात बसतो, फुलात हसतो, मुलांच दिसतो खऱ्या. आम्ही रानपर्या, रानपर्या, आम्ही रानपर्या. पाठीवर पंखांची जोडी, पाठीवर पंखांची जोडी, हृदयामध्ये अथांग गोडी, हृदयामध्ये अथांग गोडी. इवल्या इवल्या सान बाहुल्या, इवल्या इवल्या सान बाहुल्या, आनंदी हासल्या. आम्ही रानपर्या, रानपर्या, आम्ही रानपर्या. तव बिंदूंचे काच बंगले, तव बिंदूंचे काच बंगले, घरकुल आमचे तिथे चांगले, घरकुल आमचे तिथे चांगले. हिरव्या रानी पानोपानी, हिरव्या रानी पानोपानी, वसाहती साजऱ्या. आम्ही रानपर्या, रानपर्या, आम्ही रानपर्या. चांद झळकतो आभाळावर, चांद झळकतो आभाळावर, करात देवा गुंगुनियाकर, करात देवा गुंगुनियाकर. आम्ही नाचता घुमू लागती, आम्ही नाचता घुमू लागती, जादूच्या बाबऱ्या. आम्ही रानपर्या, रानपर्या, आम्ही रानपर्या. हात नका पण आम्हाला, हात नका पण आम्हाला, जवळ येऊन नकाच पाहू, जवळ येऊन नकाच पाहू. झटकन आम्ही उडली जाऊ, झटकन आम्ही उडली जाऊ, मुलखाच्या नजऱ्या. आम्ही रानपर्या, रानपर्या, आम्ही रानपर्या. वनात बसतो, फुलात हसतो, वनात बसतो, फुलात हसतो, मुलांच दिसतो खऱ्या. आम्ही रानपर्या, रानपर्या, आम्ही रानपर्या. रानपर्या, रानपर्या, आम्ही रानपर्या. वा, सुरेख. यानंतर इयत्ता 8वी ते 10वी या गटातील प्रथम पारितोषिक विजेता विद्यार्थी आपल्या समोर कविता सादर करेल. पार्लेटियर विद्यालय इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी कुमार अथर्व अविनाश काणे. नमस्कार. मी सादर करीत आहे कवी कुसुमाग्रज लिखित कविता गाभारा. दर्शनाला आलात या, पण या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलं तू रिकामा गाभारा? नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजार तिला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर बाराला जेवायचा. 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी.
दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते. मंत्र जागर गाजत होते. रेशीम साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेचे हिशेब हरणाच्या गतीने मारत होते. सारं काही चाललं होतं हवं तसं. पण एके दिवशी आमचं दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भडंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकडातला आम्ही बघतो तो काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत येईल कदाचित तो. पण महारोग्यांच्या वस्तीत जर तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तुर्तास गाभाऱ्याचं दर्शन घ्या. तसं पाहिलं तर गाभाऱ्याचं महत्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तर देव 50. धन्यवाद. अतिशय सुरेख. कुसुमाग्रजांची ही अतिशय आशयगर्भ कविता. या स्पर्धेच्या निमित्ताने अशा विविध कविता मुलांनी शोधल्या, वाचल्या, त्या पाठ करून सादर केल्या. या आनंददायी प्रक्रियेत मुलांना भाग घेण्यास प्रोत्साहित करणारे पालकही या गुणी मुलांइतकेच कौतुकास पात्र आहेत असं मला वाटतं. यानंतर कविता सादरीकरण स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात येतील. संस्थेचे पदाधिकारी श्री बंसीधर धुरंधर सर यांना मी विनंती करते की त्यांनी विजेत्यांचा गौरव करावा. तृतीय पारितोषिक चौगुले स्वरा राजेश, पार्ले टिळक विद्यालय, इंग्रजी माध्यम, अंधेरी. टाळ्यांच्या गजरात आपण कौतुक करूया विद्यार्थ्यांचं. द्वितीय क्रमांक कुमार निंबाळकर अथर्व अभिजित, पार्ले टिळक विद्यालय, मराठी माध्यम, प्राथमिक शाळा. आणि या सर्वात छोट्या गटातील प्रथम पारितोषिक विजेती आहे शिंदे कुहू सिद्धेश, पार्ले टिळक विद्यालय, ICSE. यानंतर गट क्रमांक 2 इयत्ता 3री 4थी. तृतीय क्रमांक संखे आरवी आशिष, पार्ले टिळक विद्यालय, ICSE शाळा. टाळ्या चालू राहू दे. द्वितीय क्रमांक पाटील अक्षरा राजाराम, पार्ले टिळक विद्यालय, मराठी माध्यम. आणि गट क्रमांक 2 मधील प्रथम पारितोषिक मिळाले चव्हाण गौरांगी प्रमोद, पार्ले टिळक विद्यालय, मराठी माध्यम. यानंतर गट क्रमांक 3 ची पारितोषिके. गट क्रमांक 3 होता इयत्ता 5वी ते 7वी. यामध्ये तृतीय पारितोषिक मिळाले कुमारी भाटवडेकर समृद्धी कमलाकर, पार्ले टिळक विद्यालय, मराठी माध्यम. द्वितीय क्रमांक कुमारी कोल्हटकर ओजस्वी ओंकार, पार्ले टिळक ICSE शाळा. आणि या गटातील प्रथम क्रमांक मगाशी जी कविता आपण ऐकली
कुमारी सावंत सस्मिता सुनील, पार्ले टिळक विद्यालय मराठीमध्ये. यानंतर गट क्रमांक 4, इयत्ता 8वी ते 10वी, तृतीय क्रमांक कुमारी देशपांडे रिया रायका आशिष, पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम. द्वितीय क्रमांक कुमारी वेलणकर शर्वरी प्रमोद, पार्ले टिळक ICSE शाळा. आणि या गटातील प्रथम क्रमांक कुमार काणे अथर्व अविनाश, पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम. सगळ्या विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व माननीय श्री प्रवीण दवणे यांना आपण पार्ले टिळक विद्यालय संस्थेतर्फे एक सन्मान चिन्ह देणार आहोत. आता ते सन्मान चिन्ह धुरंधर सर आपल्याला हातात धरून दाखवतील, त्यांना मी तशी विनंती करते. प्रवीण दवणे सरांकडे धन्यवाद सर. आजच्या पाहुण्यांची खरं तर वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. प्राध्यापक प्रवीण दवणे हे नावच त्यासाठी पुरेसे आहे. कवी, लेखक, गीतकार, पटकथाकार, नाटककार, ललित लेखक, स्तंभलेखक, बालसाहित्यिक, ज्ञानसाधना महाविद्यालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले विद्यार्थी प्रिय शिक्षक, मर्याद असं शब्दभांडार असलेले उत्तम वक्ते आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लेखनातून सतत जाणवत राहणारा माणुसकी जपणारा एक बाप माणूस. अष्टपैलू हा शब्द देखील कमी पडावा असं हे बहुपैलू व्यक्तिमत्व. दिलखुलास, थेंबातला आभाळ असे लोकप्रिय कार्यक्रम, 100हून अधिक प्रकाशित पुस्तके आणि कविता संग्रह, तसंच तरलिका या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहातून एका आगळ्या काव्य प्रकाराची हाताळणी असा मुक्त संचार त्यांनी आजवर साहित्याच्या प्रांतात केला आहे. दीनानाथ प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले असले तरी वाचकांचं, विद्यार्थ्यांचं आणि रसिकांचं त्यांना भरभरून मिळालेलं प्रेम हा त्या सगळ्या पुरस्कारांचा शिरोबिंदूच म्हणावा लागेल. शब्द सागरी लहरत जाई, खुशाल करीतो मुसाफिरी, शब्द सखा शब्दांशी खेळत, रसिक मनावर राज्य करी. चला तर मंडळी, या शब्दसख्याच्या सानिध्यात साजरा करूया एक आगळा वेगळा शब्दोत्सव. नमस्कार. नमस्कार. उषक कालचे प्रकाश मंडळ, उषक कालचे प्रकाश मंडळ येता प्राचीवर, उषक कालचे प्रकाश मंडळ येता प्राचीवर, निळे पाखरू त्यातून कोणी अवतरले सुंदर. असं पहाटेचं गाणं गात तुमच्या माझ्या आयुष्यात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि त्यांची कविता आली. आज त्यांना अभिवादन करण्याच्या निमित्तानं मराठी भाषेचं राजवैभव पुन्हा तिला परत मिळावं म्हणूनच हा मराठी राजभाषा गौरव दिन त्यांच्या आठवणीसाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण नेहमी साजरा करत असतो. आज माझं भाग्य हे की शतकाची परंपरा ज्या शिक्षण संस्थेला लाभली, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, आणि खरं म्हणजे पार्ले टिळक विद्यालयाचे विद्यार्थी
जगात जिथे जिथे प्रगटले आणि उमटले तिथे तिथे ज्या विद्यालयाची मोहोर ही ध्रुवताऱ्याप्रमाणे बिलगली त्या पार्ले टिळक विद्यालयाच्या या रंगमंचावर, या व्यासपीठावर केवळ आभासी नव्हे तर प्रत्यक्ष भेटीचा आनंद ज्यामुळे मला मिळालाय त्या व्यासपीठावर बोलताना मला आनंद होतोय. आदरणीय गुरुवर्य, आणि हा शब्दोत्सव ऐकायला आपापल्या घरी सुरक्षित अंतरावर प्रसन्न चित्ताने जे उपस्थित आहेत त्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मी प्रवीण दवणे आपलं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या या शतक महोत्सवी अशा वर्षातील हा कार्यक्रम आरंभ झाला. तो अतिशय सुरेल आणि प्रसन्न वातावरणामध्ये मराठी भाषेचं विश्व ज्या दालनात प्रगटलं ते दालन मी इथून पाहिलं आणि प्रत्यक्ष लवकरच ते पाहिन. उत्तम निवेदन, त्यानंतर अतिशय समर्पक पद्धतीने आकर्षक आणि परिणामकारक पद्धतीनं व्यक्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या नामवंत कवींच्या कविता या सगळ्यांनी मला आनंद दिला. शब्दोत्सव सुरू करण्यापूर्वी मी सन्मानाने उल्लेख करीन की ज्यांच्यामुळे हे प्रतिष्ठित व्यासपीठ मला लाभलं त्या मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू आदरणीय स्नेहलताबाई देशमुख यांच्यामुळे आज मी इथे आलो आणि अतिशय आदरांनी ज्यांनी या कार्यक्रमात मला गुंफून घेतलं त्या समन्वयक जान्हवीताई खांडेकर यांचा पण मी अतिशय सन्मानाने उल्लेख करतो आणि शब्दोत्सव या तुमच्याशी हितगुज करणाऱ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. शब्दोत्सवाची सुरुवातच मी शब्दावर प्रेम करणाऱ्या, गोष्टीवर आणि कवितावर प्रेम करणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांशी माझ्या एका कवितेतून करणार आहे. बालमित्र मैत्रिणींनो, बघा, शाळेची नेहमीची पुस्तकं आपल्याला आवडतातच. इतिहास भूगोल आपल्या आवडीचे विषय असतात. विज्ञान आणि गणित याच्यामध्ये कुतूहलाची कोडी सोडवताना आपला आनंद होतो. हे सगळे विषय नक्कीच उत्तुंग आहेत, पण तरीही गोष्टीचं पुस्तक आपल्या हातामध्ये आलं की आपल्याला जो आनंद होतो तो खूप वेगळा असतो. कधी सिंधबादची सफर असेल, कधी अरेबियन नाईट्स असेल, इसाप नीती असतील किंवा अनेक प्रकारच्या कहाण्या आणि कविता असतील. आपली अवस्था कशी होते? आपली अवस्था अशी होते की जणू काही मनगटावरची आणि भिंतीवरची सगळी घड्याळ ही समुद्रामध्ये बुडवलेत की काय, इतकं वेळेचं भान आपल्याला नसतं. गोष्टीमध्ये जी ताकद आहे. म्हणून सुरुवातीलाच तुमच्या वतीनं मीच तुमच्या वयाचा होऊन माझं आत्ताचं वय पुसून टाकून मी तुमच्या वयाचा झालोय. म्हणजे आत्ता माझं वय हे 13, 14, 15 वर्षाचंच आहे, तुमच्या इतकंच. आणि म्हणून आपण सगळेजण मिळून आपल्या गुरुवर्यांना, आपल्या आई बाबांना काय सांगतोय या शब्दोत्सवात ऐका. सगळीच घड्याळे फेकून देऊन अरबी समुद्रात, जगातील सगळीच घड्याळे फेकून देऊन अरबी समुद्रात आम्ही शिरलो पुस्तकांच्या जगात. रंगीत चित्रांच्या बागेतून सहज भिजलो कवितेच्या कारंज्यातून. किती सुंदर होत्या परिकथेतील पाऊल वाटा, किती सुंदर होत्या परिकथेतील पाऊल वाटा. सगळीकडे फुलच फुलं, कुठंच दिसत नव्हता काटा. हा, पण भेटला एक राक्षस मध्येच, पण तोही झाला दोस्त. म्हणाला मजेत फिरा बिंदास्त. आणि मग मित्रांनो, गोष्टी ऐकताना, शब्दोत्सव मनात पांघरताना काय झालं नेमकं ऐका. हळूच केव्हा पंख फुटले तेही आम्हाला कळलं नाही.
डोळे केव्हा रंगीत झाले तेही मुळीच कळलं नाही. आता सगळेच बदलून गेले, आता सगळेच बदलून गेले. आभाळ खाली उतरून आले, आकाश गंगेत होडी होती, पाण्यालाही गोडी होती. चांदोबाची मुलं तेथे अंगणभर खेळत होती. निळ्या सुंदर मैदानावर हसत नाचत लोळत होती. एक मुलगा अभ्यासू, तुमच्यासारखाच एक मुलगा गोष्टीच्या जगातही मला भेटला. एक मुलगा अभ्यासू, ध्रुव त्याचे नाव होते. एक मुलगा अभ्यासू, ध्रुव त्याचे नाव होते. डोळे मिटून डुलक्या घेत ध्यान सुंदर बसले होते. जिराफाच्या मानेवरून अलगद उतरून आलो खाली. गोष्टीचे जग आहे, ऐका. जिराफाच्या मानेवरून अलगद उतरून आलो खाली. लागली होती तहान म्हणून मजेत खाल्ली काकडी ओली. घर दिसले इसापाचे. आता तुम्ही आणि मी कुठल्या जगात आहोत सांगा बघू, बोला. बरोबर बरोबर, 100 पैकी 100 गुण. आपण गोष्टीच्या जगात आहोत. मग तिथे कुणाचं घर दिसलं तर इसाप नीती लिहिणारा. इसाप नीतीतल्या कथा तुम्हाला माहिती आहेत. ससा आणि कासव, मुंगी आणि कबूतर, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तो इसाप, त्याचं घर आपल्याला दिसलं. काय? जिराफाच्या मानेवरून अलगद उतरून आलो खाली. लागली होती तहान म्हणून मजेत खाल्ली काकडी ओली. घर दिसले इसापाचे, घर दिसले इसापाचे. दारावरली दाबली बेल. गोष्टी लिहून डोके दुखले म्हणून लावीत होता तेल. तेवढ्यात आला दुरून मोर्चा. गोष्टीमधल्या जगात पण मोर्चा येतो बरं का. तेवढ्यात आला दुरून मोर्चा. ऐकू आले झिंदाबाद झिंदाबाद. नवीन सफर करून आला आपला लाडका सिंदबाद. नवीन सफर करून आला आपला लाडका सिंदबाद. आणि मग काय झालं तर आपण सगळ्यांना सांगतोय की गोष्टीमधली माणसं जेव्हा हॅलो करत समोर भेटतात. तुम्ही आणि मी पालकांना सांगतोय, आपल्या शिक्षकांना सांगतोय, गोष्टीमधली माणसं जेव्हा हॅलो करत समोर भेटतात, लक्षात ठेवा तुमची मुलं तेव्हा तुमच्या घरात नसतात. एवढ्या मोठ्या समुद्रातून पुन्हा घड्याळ काढायला हवं. एवढ्या मोठ्या समुद्रातून पुन्हा घड्याळ काढायला हवं. काय करणार? केव्हा तरी आम्हाला तुमच्या घरात यायला हवं, तुमच्या जगात यायलाच हवं. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, तुमची दाद, तुमचं हसणं, तुमचा मध्ये टाळ्या वाजवणं याचा आनंद घेत हा शब्दोत्सव सुरू झाला. माझ्या बालपणी मराठीच्या पुस्तकातून खऱ्या अर्थाने हे दालन उघडलं. आज तुम्हाला जशा सुंदर कविता आहेत तशाच कविता होत्या. आणि विशेष म्हणजे मराठी शिकवणारे शिक्षक हे भाषेचे होते, केवळ मराठीचे नव्हते. तर मुळाक्षरापेक्षा अक्षरांची मुळं विद्यार्थ्यांच्या जीवनात कशी रुजतील याची काळजी त्यांनी घेतली. आणि म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, त्या कविता आम्ही जगलो. शांताबाई शेळकेंची कविता, मगाशी त्या विद्यार्थिनींनी रानपऱ्यांची सुंदर कविता म्हटली. पण शांताबाईंची आम्हाला कविता होती, पावसाच्या धारा येती झरा झरा, झाकळले नभ सोसाट्याचा वारा, रस्त्याने ओहळ जाती कळकळ. आणि त्या शब्दांनी लय आणि ताल याचं घुंगूर माझ्या हृदयामध्ये किंवा रुजवलं हे मला कळलं नाही. आणि तेव्हापासून कवितेचं गाणं झालं आणि आपोआपच माझ्याही कवितांची पुढे गाडी झाली. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छेनं, गुरुवर्यांच्या आशीर्वादानं स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, सुमन कल्याणपूर, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर हे सगळ्यांनी ती गायली. याचं कारण हे की बालपणी या नामवंत कवींच्या कविता माझ्या मनात रुजल्या. असेच गात गात शब्दोत्सव साजरा करत माझ्या आयुष्यात कविवर्य बोरकर आले.
होय, बाभ बोरकर सगळ्या मराठी भाषेचं दैवत व्हावं असं कुसुमाग्रज बोरकर हे बालपणी मला आले. आणि मग त्यांच्या कविता, सरीवर सरी आल्या ग, सचैल गोपी नाल्या ग, गोपी झाल्या भिजून चिंब थरथर नाचे निंब कदंब, अशा त्यांच्या कवितांनी एक वेगळ्या तऱ्हेने शब्दांचा पाऊस आम्हाला दिला. मित्र हो, मी तुम्हाला विनंती करेन की मोबाईलच्या जगात तुम्ही आहात, तंत्रविज्ञानाच्या जगात तुम्ही आहात, त्याचा योग्य वापर तुम्ही केलाच पाहिजे आणि तुम्ही करता. आज या आपल्या नको त्या विपरीत काळात प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद मिळत नसताना तुमच्या घरात बसून, मी माझ्या घरात बसून तंत्र आणि विज्ञानाच्या सहाय्यानेच एकत्र येत आहोत. त्यामुळे त्या विज्ञानेश्वरांना आपण नमस्कार करूया. पण तरीही मोबाईल असो किंवा ही माध्यम याचा वापर जरी केला तरी सुद्धा पुस्तकाला पर्याय नाही, चांगल्या कवितेला वाचनाला पर्याय नाही. नुसतं तुम्ही काचेवर वाचू नका, कागदावरही वाचा. आणि म्हणूनच या शब्दोत्सवात मी सांगेन की आवर्जून जे पालक ऐकत असतील, जे शिक्षक ऐकत असतील, की त्याला ग्रंथालयाचा वेळ लावा. आज पार्ले टिळकचे सगळे गुणी विद्यार्थी आहेत, संस्कार उजवले जातातच, मी वेगळं सांगायला नको आहे. परंतु मित्रांनो, आज पालकांनी आणि शिक्षकांनी आवर्जून व्रत घेतल्यासारखं मराठी वाचन किंवा वाचनच त्यांच्या आयुष्यात रुजवण्याची गरज आहे. माझ्या आईवडिलांनी कळत आणि नकळतपणे ते काम केलं आणि म्हणून तुमच्याशी मी या गप्पा मारू शकतोय. नाहीतर मी फक्त एक निवृत्त शिक्षक असतो आणि कोपऱ्यात पेन्शन घेत बसलो असतो. पण मी तुमच्याशी गप्पा मारतोय याचं कारण हे कवी माझ्या आयुष्यात आले. मित्र, असे बोरकर आले, कुसुमाग्रज आले, बहिणाबाई चौधरी आल्या. मी मुद्दामून सांगेन, कुतूहलाची खिडकी बहिणाबाईंनी उघडली. अरे संसार संसार अशा कविता आपल्याला माहिती आहेत. माझे माय सरस्वती मला शिकविते बोली, ही कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण बालपणीची गंमत त्यांच्या तुम्हाला मला इथे सांगायची. आपल्या मावशी बरोबर रानातून जात असताना ही छोटी बहिणा पटकन मावशीला म्हणाली, अगं मावशे, ते बघ वडाच्या झाडाला पोपटाचं पीक आलं या. मावशीने वर वळून पाहिलं पण पोपट नव्हते. कुठे पोपट आहेत? तर ती म्हणाली, बघ ती हिरवी पानं म्हणजे पोपटाचे पंख आणि वडाची फळं म्हणजे पोपटाचे चोची. कल्पना करा, प्रतिभेच्या डोळ्यांनी तिला वडावर नसलेले पोपट पानांतून आणि लाल फळांतून दिसले आणि नंतर तिच्या कवितेतून हे पक्षी आले, ते रान आलं, शेत आलं, सुखदुःख आलं. म्हणून कुतूहलाने बघायला शिका. नुसतं बघणं वेगळं आणि पाहणं वेगळं, नुसतं ऐकणं वेगळं आणि श्रवण वेगळं. म्हणून ऐकण्यापेक्षा श्रवण करा, जाणीवेने पहा, कुतूहलाने पहा. आणि साहित्य आपल्याला, कविता आपल्याला कुतूहलाची खिडकी उघडून देतं. नाहीतर काय होतं, कविवर्य वसंत बापटांची कविता आहे, ती पालकांना आणि शिक्षकांना माहिती आहे, पण मुलांना ती संपूर्ण कविता किंवा तुम्ही ऐकवा. त्या कवितेत त्यांनी म्हटलंय, दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिल्ले ही चालली खुशीत. दख्खन राणी म्हणजे डेक्कन क्वीन. दख्खन राणी मुंबईहून पुण्यामध्ये जाणारी, मध्ये बोगदा लागतो, परंतु या डेक्कन क्वीन मध्ये, या दख्खनच्या राणीत सगळे प्रवासी हे कोणी डुलक्या काढतंय, कोणी पापड खातंय, कोणी स्वतःची रंगभूषा करतंय. पण पार्ले टिळक विद्यालयातली एक गुणी विद्यार्थिनी तिथे आहे. ती खिडकीतून खंडाळ्याचा घाट बघते, धुकं बघते, तिथे उमललेली फुलं बघते, निळ्या पाकोळ्या बघते आणि आईला म्हणते, अगं बघ ना किती सुंदर जग फुललंय. वसंत बापट म्हणतात की एकच मुलगी प्रवास करते, बाकीचे बोगद्यातच जगतायत. एकच बोगदा मुंबई पुण्यात त्यांच्या दृष्टीनं, पण या मुलीच्या दृष्टीने मात्र फुलांचा रंगोत्सव आहे, गंधोत्सव आहे. मित्रांनो, म्हणून नुसती पुस्तकं वाचण्यापेक्षा सुद्धा पुस्तकं मननपूर्वक वाचली, केवळ अभ्यासासाठी वाचण्यापेक्षा आनंदासाठी वाचली तर नुसते तुम्हाला पर्सेंटेज मिळणार नाहीत, तर तुम्हाला गुण मिळतील. आणि त्यामुळे गुणवत्ता यादी
केवळ कागदावर राहणार नाही, तर जगण्याची रसवत्ता यादी तुमच्या जीवनात उतरेल. म्हणूनच हे शब्दोत्सवाचं निमित्त या निमित्ताने आहे. मित्र हो, पुढे जाताना मी सांगेन की लहानपणी आजी आजोबांच्या कवितांतून, कहाण्यांतून हे शब्द आपल्यामध्ये पेरले जातात आणि त्या पेरण्यांतून ज्या कविता तुम्ही आज विसरला असाल, पण आजी आजोबांनी ते पेरलेत. जे भाग्यवान नातू आहेत की ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत, त्यांना त्या कविता माहिती असतील. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, किंवा अटक मटक चवळी चटक, चवळी झाली गोड गोड, जिभेला आले फोड फोड. या नुसत्या कविता नव्हत्या. याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्यात लय आणि ताल भिनवलं आणि त्याच्यातून आपल्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारचा ताल मिळाला. मित्र हो, माझं भाग्य हे की मी बालपणी असे अनेक लोकसाहित्याचे प्रकार माझ्या घरात बसून अनुभवले. आजीच्या पाळण्यांतून, आईच्या अंगाईतून, दरवाजावर अंगणामध्ये वासुदेव यायचा, रामाच्या पारी देवाच्या दारी, वासुदेव सर्वांना सांगतोय हो, असं म्हणत तो यायचा आणि सगळ्याला जागा करायचा. जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, वडिलांनी प्रवचनाला नेलं, कीर्तनाला नेलं, त्याच्यातून मला वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आणि गीत केलं. म्हणून कवी नंतर झालो, पण कवित्वाची बीज या बालपणाने पेरली. शाळेनं ते काम केलं, मोठी माणसं आवर्जून दाखवली. आज तुम्ही भाग्यवान आहात की एका भारतातल्या उत्तम शाळेत, सर्वोत्तम विद्यालयात तुम्ही आहात. आणि म्हणून मी सांगेन की भाग्य कळण्याचं भाग्य तुम्हाला हवंय. पुन्हा वाक्य उच्चारतो, भाग्य असतं पण भाग्य कळण्याचं भाग्य लागतं. ते जर तुम्हाला या निमित्ताने कळलं तर तुम्ही तुमच्या या भाषा दालनाला, भाषा विश्व दालनाला तुम्ही भेट द्याल आणि तिथले साहित्यिक बघाल. पुलंचे चेहरे किंवा विंदा करंदीकर किंवा बालचंद्र नेमाडे, खांडेकर, ज्ञानपीठ विजेते, त्यांचे छायाचित्र तिथे आहेत. पण नुसती छायाचित्र बघायची नाहीत आणि पुढे जायचं नाही, तर मुद्दामून खांडेकरांची ययाती मागायची, ती आत्ताच वाचायची. इतके लहान आपण नाही की कसं वाचू. तुमच्या वयात माझं ते वाचून झालं होतं हे मी नम्रपणे सांगेन. करंदीकरांच्या कविता असतील, माझ्या बंद दगड सारख्या, भालचंद्र नेमाड्यांची कोसला असेल, हे जर तुम्ही आता 6वी 7वी 8वीला वाचायला सुरुवात केलं तर तुम्ही 11वी 12वीला जाल, तोपर्यंत तुमचं कसदार मराठी साहित्य हे वाचून झालेलं असेल. मी विनम्रपणे अध्यापकांना पण विनंती करेन की या दालनाची ओळख मुलांना तुम्ही जरूर करून द्या. भरपूर वाचतात, त्यांना वेगळे गुण देऊन त्याला प्रोत्साहन द्या. याचं कारण असं की त्यामुळे जीवनाचा उत्सव हा वेगळ्या प्रकारे बहरत जाईल. मित्रांनो, तो पेरला गेला म्हणूनच माझ्यातून कविता उमलली. मला कुठे माहिती होतं की मी कवी आहे, परंतु रस्त्यातून जाताना एक चित्रकार मी पाहिला, रस्त्यावर चित्र काढणारा. त्यांनी कोळसा आणि विटकूर यांच्या सहाय्याने रस्त्यावर चित्र काढलं होतं देवीचं. आणि अनेकांनी त्या देवीच्या पुढे पैसे टाकले त्या गरीब चित्रकाराला भेट म्हणून. तेव्हा आम्हाला पॉकेट नव्हतं आणि पॉकेट मनी कुठला, काहीच नव्हतं. तरी पण मी खिशात हात घातला. कोणीतरी खाऊला दिलेले 4 आणे, आता तुम्ही ते बघितलेले पण नाहीयेत, परंतु ते 25 पैशाचं नाणं हळूच तिथे ठेवलं. तेवढ्यात त्या चित्रकाराला पोलिसांनी गाडीमध्ये घालून पकडून नेलं. का? कारण ट्रॅफिक जॅम झाला म्हणून. आणि पाहून मला इतकं वाईट वाटलं. अरे आत्ताच देवीची निर्मिती केली कलेतून आणि लगेच त्या चित्रकाराला नेलं कसं? घरी अस्वस्थपणे आलो आणि पहिली कविता मला सुचली. चित्रकार तो गरीब बिचारा, ना आसरा ना निवारा, कोळशालाच करून खडू आणि विटकुरीला करून रंग. कोळशालाच करून खडू आणि विटकुरीला करून रंग. तो चित्र निर्मू लागला, खपाटीला गेलेले पोट, खोल गेलेले डोळे, तरीही आपल्याच रंगात रंगून गेला. कलेसाठी कला की पोटासाठी कला, कलेसाठी कला की पोटासाठी कला, असा प्रश्न मजला पडला. 25 पैसे टाकले तेथे, तरी जीव हुरहुरू लागला. निर्मिली होती देवी मंगला, आपोआप पापण्या झुकल्या. तेच तेथे पोलीस आला, चित्रकारास घेऊन गेला. तेथे उरले फक्त चित्र, पिता नसलेल्या पुत्रासारखे. गलबलून गेला जीव, त्या चित्राचीच आली कीव. मित्रमैत्रिणींनो, पहिली कविता ही अशी त्या
चित्रकाराच्या दुःखातून आली आणि मग मला माझा सूर सापडला. पुढे अनेक चित्रपटांची गीतं लिहिली आणि हा शब्दोत्सव हा सुरू झाला. मित्रांनो, म्हणून मी सांगेन की जीवनामध्ये जर रसिकता भरायची असेल, जीवनामध्ये जर वेगवेगळ्या शब्दांचे रंग आणि गंध बघायचे असतील, तर तुम्हाला या शब्दांच्या निराळ्या दुनियेमध्ये जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. आज या माझ्या बोलण्याचा, या संवादाचा हलकेच उत्तरार्धाकडे आणि थोड्या समारोपाकडे मी जाईन आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही चांगल्या कवितांचा आणि शब्दांचा, कथा, कादंबरी आणि नाटकांचा जसा आनंद घ्याल, तसं तुम्ही चरित्र आणि आत्मचरित्र हे मुद्दामून वाचलं पाहिजे. का? अब्दुल कलामांचं अग्निपंख यासारखं आत्मचरित्र असेल तर तुम्ही वाचलंच पाहिजे. किरण बेदींचं आय डेअर यासारखं असेल, स्मृतिचित्र असेल लक्ष्मीबाई टिळकांचं, हे तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. याचं कारण असं की चरित्र ही तुम्हाला आपोआपच एक प्रकारचं पुढच्या जगण्याचं बळ देतील आणि त्याच्यातून सुंदर जगाचा विश्वास निर्माण करतील. आज मराठी राजभाषा दिनी वेगवेगळ्या प्रकारच्या कविता मी तुमच्या पुढे सादर केल्या. पहिली कविता कशी सुचली मी सांगितलं. पुढे जेव्हा प्रत्यक्ष तुमच्याशी मी बोलीन तेव्हा चित्रपटात गाणं मी कसं लिहितो याची किंवा तरी गंमत सांगेन. परंतु इतके शांतपणे, एकाग्रपणे तुम्हीच सगळ्यांनी ऐकलं. अतिशय नेटकं, उत्तम आणि रेखीव असं आयोजन या ठिकाणी केलं. सोयीसाठी आपण आभासी व्यासपीठ म्हणतो, पण तुमच्या सगळ्या मंडळींनी तो आभास दूर करून प्रत्यक्ष जणू काही हस्तांदोलन केलंय, इतका आनंद दिला. तेव्हा मी आभार मानीन आणि एका 1-1.5 मिनिटाच्या कवितेने माझा समारोप करीन. मला असं वाटतं की आमच्या गोन्साल्विस मॅडम त्याच्यासाठी मला परवानगी देतील असं मला वाटतं. बोका नावाची एक वेगळी कविता थोडी मजेशीर मी सादर करीन आणि नंतर मी थांबेन. घराघरा डोळ्यांचा बोका एक, घराघरा डोळ्यांचा बोका एक, जर्किन घातलाय पांढरा फेक, पॅन्टची बॉटम सॉलिड बेल. घराघरा डोळ्यांचा बोका एक, जर्किन घातलाय पांढरा फेक, पॅन्टची बॉटम सॉलिड बेल, जांभई देत काढतो हेल. गट्टूच्या घरात माळ्यावर वन रूम किचनचं घेतलंय घर. हिरव्या डोळ्यांची गोडशी मनी, दोघेच अजून नाही कुणी, खुशाल बघतो छायागीत. आता छायागीत आजच्या मुलांना माहिती नसेल. आमच्या बालपणी टीव्हीवर एक कार्यक्रम होता, त्याच्यात सिनेमाची गाणी लागायची सारखी आणि छायागीत म्हणायचो. खुशाल बघतो छायागीत, नाही कुणाच्या काकाला भीत, फोनवर म्हणतो सरळ हॅव, अमिताभ बच्चन को जल्दी बुलाव. टीव्ही वरल्या कार्यक्रमामध्ये मुलाखतही देतो आधेमध्ये आणि मुलाखतीत काय म्हणतो? मुलाखतीत म्हणतो आमच्यामध्ये ही माणसे असतात, आमच्यामध्ये ही माणसे असतात, माणसामध्येही बोके असतात. आमच्यामध्येही माणसे असतात, माणसामध्येही बोके असतात. माणसामधले बोके कोण? ओळखेल त्याला उंदीर दोन, ओळखेल त्याला उंदीर दोन. छान हसताय, हसत राहा, मजेत राहा, वाचत राहा. हा सगळा आत्ताचा करोनाचा अत्यंत विचित्र कालखंड जर सुखरूपपणे बाहेर पडायचं असेल तर चांगलं वाचन, चांगलं लेखन, चांगल्या कविता, जिद्द देणारं सगळं साहित्य, या सगळ्यामुळेच आपण यशस्वी पुढे जाणार आहोत. लस बाहेरून आत टोचता येते, पण आतून टोचायची लस म्हणजे चांगलं वाचन, संवेदना. या संवेदना तुम्हाला लाभोत उत्कटपणे जगा. पुन्हा एकदा आदरणीय स्नेहलताबाई देशमुख आणि जान्हवीताई खांडेकर आणि सगळ्याच तुमच्या पार्ले सगळ्या गुरुवर्यांचं, तुमच्या असोसिएशनचे मी आभार मानतो. आणि माझं थोडं लांबलेलं पण तुमच्या विद्यार्थ्यांमुळे आणि तुमच्यामुळे बहुधा रंगलेलं असे निरूपण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. भाषण रंगलेलं अजिबात नाही, पण रंगलेलं मात्र नक्की होतं आणि आम्ही सगळेही तुमच्या भाषणात अगदी रंगून गेलो होतो. धन्यवाद.
तुम्ही घडवलेली ही शब्द दुनियेची आणि साहित्य जगताची अविस्मरणीय सफर आमच्या सगळ्यांच्या मनात एक छान आठवण बनून राहणार आहे. या अमृतानुभवानंतर मी अधिक काही बोलणार नाही. संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेले सर्व विद्यार्थी आणि पालक, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला. उत्स्फूर्तपणे छोटासा एक विद्यार्थी आपल्या समोर आता एक कविता सादर करणार आहे. अथर्व निंबाळकर. आणि म्हणता मित्रांनो, आणि कवी मंगेश पाडगावकर यांची गाणी अंकुरीने ही कविता सादर करत आहे. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भीज 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 त्या गाण्यावर गाणे अमुते तुळे, मुरणावरती झाडांखाली ऊन सावली गळते जाई, मुरणावरती झाडांखाली ऊन सावली गळते जाई, येतो वारा पहा पडारा, येतो वारा पहा पडारा, कौतुक सीने डोले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहानासाठी, दूर दूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पहानासाठी, हसते धरती फांदीवरती, हसते धरती फांदीवरती, हा झोपा हा झुले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, गाणे अमुते झोझोवारा, गाणे अमुते लुक लुक तारा, गाणे अमुते झोझोवारा, गाणे अमुते लुक लुक तारा, पाऊस वारा मोर पिसारा, पाऊस वारा मोर पिसारा, या गाण्यातून फुले, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, फुलांसारखे तळू फुलारे, सुरत विसुनी सूर चलारे, फुलांसारखे सर्व फुलारे, सुरत विसुनी सूर चलारे, गाणे गाठी तीच सहाणे, गाणे गाठी तीच सहाणे, बाकी सारे खोय, टप टप
पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे आमचे दुवे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. नमस्कार. इतका गोड शेवट या कार्यक्रमाचा या सुंदर कवितेने अथर्वने केलाय आणि माननीय श्री प्रवीण ढवणे सर यांनी सुद्धा या कवितेचा आस्वाद घेतलाय आणि त्यांनाही तुझं कौतुक वाटतंय बरं का अथर्व. सर काहीतरी बोलताय. सर तुम्ही म्यूट करा. So mic mute. चला तर या गोड कवितेनंतर हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं मी जाहीर करते. धन्यवाद.